हे की जो आरोप केला जातो तो आरोप आहे. त्याला माझा पहिला आक्षेप आहे की ज्यांनी हे व्हायरल केलं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मी तुमच्याच माध्यमातून जाहीर आवाहन करतो आणि माझं त्यांनी आक्षेपाचं समोरून खंडन करावं की याच्या हिंदुत्व विचारांचे जे कार्यकर्ते असतील, कुणी नेते असतील, यांनी कुणी हस्तक्षेप घातलेला नाही अथवा कुणी फोन करून पण सांगितलेलं नाही की याला मारहाण करावी किंवा याच्या गुन्हेगारांना पाठीशी घालावं. प्रकार असा आहे की यांचं हे वैयक्तिक पातळीवरचं भांडण होतं, ते टोकाला गेलं आणि त्याच्यानंतर त्याला मारहाण केली हे यांच्या संवादातून जाणून गेला विषय. आणि जेव्हा आम्ही सुद्धा या ठिकाणी समक्ष आलो, भेटलो, आज माझा 4था दिवस आहे. ही सगळी माझ्याशी संपर्कातले कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी मी तुमच्याच माध्यमातून जबाबदारीने सांगतोय की इथं आम्ही सुद्धा हिंदूच आहोत. हिंदू समाजावर अन्याय केला हे त्यांच्या स्वार्थासाठी व्हायरल होऊ राहिले. याच्यात समाजकारण आहे की काही पटायलाच मार्ग नाही. ही जे दलित संघटनातलीच काही खोडसाळ कार्यकर्ते मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. आता आम्ही इथं दिवसभर इथं असताना आज आम्हाला माहिती अशी कळली की आरणगाव जे आपलं नगरच्या शेजारी एक उपनगर आहे, तिथे एका दलित मुलाची हत्या झाली. त्याच्यावर तिथे जायला कोणी भेटायला गेलं नाही. त्याचं कोणी तिथं पाठिंबा द्याय ना त्या बिचाराला, त्या कुटुंबाचंही कोणी दखल घ्यायला गेलं नाही. आणि इथंच सगळं येऊन कसं काय व्हायरल करतायत की हिंदुत्ववादी काय चाललंय नाटक, काय कळालंच मार्ग नाही. इथं नगर जिल्ह्यातल्या मातंग समाजाच्या प्रमुख संघटना ज्या जिल्ह्यात सक्रिय आहेत, याचे राज्याचे नेते, जिल्ह्याचे प्रमुख नेते आणि प्रमुख कार्यकर्ते 4 दिवस झाले इथं येत आहेत. इथं आम्हाला अजिबात असं जाणवलं नाही की आणि जे येतात ते यांचं सगळं समर्थन करतात. न्याय हा मिळालाच पाहिजे. ही जी घटना घडली ही 100% निंदनीय आहे. त्याचा निषेध केलाच पाहिजे. आम्ही त्या घटनेचा जाहीर निषेध करतो. हो, 100%. याच्यात दलित चळवळीतली जी काही हिंदुत्वाचे जे विचार त्यांना पटत नाहीत ते त्याला या मुद्द्याला डायव्हर्शन करतात. पोलीस प्रशासनाने याच्यात अक्षरशः स्वतः एसपी महोदय जे आहेत आपले सोमनाथजी घारगे साहेब यांनी स्वतः लक्ष घातलंय. आमचं शिष्टमंडळ त्यांना पहिल्याच दिवशी भेटलंय. त्यांनी आम्हाला किमान पाऊण तास त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांना सगळं निदर्शनास आणून दिलंय आणि त्यांनी त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी मी इथं भेटायला येतो सांगितलं. त्यांनी सोनई पोलीस स्टेशनला भेट दिली, घटनास्थळी जाऊन आले. जे वैरागर कुटुंब आहे तिथं वस्तीत जाऊन आले, तिथल्या सरपंच बाकीच्या कार्यकर्त्यांशी संवाद केलाय. त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि इथे येऊन याच्यासोबत चर्चा केली, याच्याशी संवाद केलाय. त्याचे वडील जे आहेत नितीन, त्याच्याशी पण संवाद केला, त्याच्या आईशी पण बोलले. त्यावेळेस आम्ही सगळे हजर होतो. आणि हे गेल्यानंतर काही वेगवेगळ्या संघटना आल्या, त्यांनी आमच्या समोर सुद्धा वाद घालायला सुरुवात केली. त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आम्ही, तुम्ही याचं समर्थन करायला आलात की बाकीचं काय पक्षाचं राजकीय याच्यात काही नाही. हा 100% आम्ही त्यांचं काय हालचाल त्याच्यावर आमचं लक्ष आहे. ज्यांनी इथे येऊन याच्याशी संवाद वेगळा करायचा आणि बाहेर वेगळं स्टेटमेंट द्यायचं आणि सोशल मीडियात पुन्हा ते खाली टॅगलाईन वगैरे वेगळंच व्हायरल करायचं, हे काय आम्हाला काय कुणाला कळत नाही असं तर वाटलंय ना. फक्त आमच्याकडून एक गलथानपणा असा झाला की मातंग समाजाचे जेवढे कार्यकर्ते या ठिकाणी आले, संघटनांच्या पदाधिकारी, कोणीही चुकीचं व्हायरल केलं नाही. त्याच्यात आम्ही कमी पडलो. त्याचं कारण आम्ही असं की आम्ही यांचं समर्थन करतोय, आम्हाला यांना न्याय द्यायचा. त्यांना जर मातंग समाजाचा कळवा स्थानिक पातळीवर असतील, त्यांनी कोण वैरागर त्याच्या आमच्या सरपंचाला घ्यावं, आमचे हे शंकरराव यांना घ्यावं, अजून दुसरे कार्यकर्ते त्यांना घ्यावं, त्यांना पुढे करून म्हणावं आम्ही मातंग समाजाच्यासाठी आलो ना, तर मग याच्या नेतृत्वाखाली करू. या हल्ल्याचं आता राजकारण केलं जातं 100%. याच्यात राजकारणाचे, याच्यात जर समाजकारणाची जर याच्यानंतर जे जे आले यांनी कोणी चौकशी सुद्धा केली नाही यांची. आमचे मात्र जिल्ह्यातले नगर शहरातले जेवढे प्रमुख कार्यकर्ते आहेत, इथं स्टाफ आहे, हे सगळे सांगतील आमच्या दिवसातून 3-3, 4-4 चक्र. आम्हाला या परिवाराविषयी समाजाची आत्मीयता म्हणूनच आम्ही करतोय. म्हणजे आम्हाला आम्ही कोणी सोशल मीडियाच्या पुढे पण आलेलो नाही. योगाने आम्ही फक्त संध्याकाळची एक चक्कर असते म्हणून आम्ही भेटायला आलो. त्यावेळेस हे बाकीचं कळलं की इथं सगळा ताप आलेला आहे. मी तुमच्या माध्यमातून पुन्हा त्यांनी जो आरोप केलेला आहे हा आक्षेपार्ह आहे, हे पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतो.
एका संघटनेचा राज्याचा पदाधिकारी म्हणून पण सांगतो. आणि त्यांना मला आपल्या माध्यमातून सुद्धा कळकळीची विनंती आहे की असाच आमचा एक दलित बांधव आरणगावला त्याचा मृत्यू झालाय, त्याच्यावर हल्ला झाला होता, तिथं आम्ही पाहू उद्या आता ते किती त्याचं समर्थन करतायत, त्या मैताला किती न्याय द्यायची भूमिका घेतात पाहू आम्ही पण. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.